नाईस. ह्यालाच लागून पुढचा प्रश्न माझा असा आहे, की भारतात कायदेशीररित्या हो. टॅक्स वाचवण्याचे टॉप 3 मार्ग कोणते असे जर विचारलं तर सांगू शकाल का? व्हॉट आर द टॉप 3 लीगल वेज टू सेव्ह टॅक्स? अगदी. असे खूप असतील, पण एक जाता-जाता हो, अगदी आता तुम्ही म्हणाल, पण आता आपण म्हटलं म्हणजे नवीन आपण आपल्या स्क्रीनवरती आता आपण डेफिनेटली पुढे दाखवत राहू, की येस. हे कुठले असतील निश्चित. किंवा तुम्ही अगोदरचा जो प्रश्न होता, की ओल्ड सिस्टम जी होती हो. आणि नवीन सिस्टम हे ते दोन्ही पण आपण कंपॅरिझन. कंपॅरिझन आपल्या स्क्रीनवरती मध्ये ब्रेकमध्ये दाखवू. हो. पहिला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे न्यू टॅक्स रिजिममध्ये मी आत्ताच म्हटलं डिडक्शन्स नाहीत. एक्झॅक्ट. परंतु तरी सुद्धा सरकारने काही डिडक्शन्स दिलेली आहेत. हं, हं. एक म्हणजे सॅलरीड लोकांना 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन दिलंय. ज्याच्यासाठी काहीच करायला लागत नाही. ओके. पगार मिळणं हेच तुमचं पुरेसं आहे. Fine. ते 75,000 वजा होतील. दुसरं म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. Right. त्याच्यात एम्प्लॉयरचं जर कॉन्ट्रिब्युशन करत असेल तो, तर त्याचं वेगळं डिडक्शन न्यू टॅक्स रिजिममध्ये पण मिळतं. हो. आता नॅशनल पेन्शन स्कीम अशी स्कीम आहे, की ज्याच्यामध्ये कमवत्या वयात पैसे तुम्ही गुंतवत असता. म्हणजे एम्प्लॉयर तुमचा गुंतवेल. मला पगार थोडा कमी दे, पण माझ्या वतीने तू गुंतवणूक कर, असं आपण Future. एम्प्लॉयरला सांगू शकतो. बरोबर. आणि जेव्हा आपली रिटायरमेंट होईल, तेव्हा हा जो सगळा कॉर्पस असेल, एनपीएस मधला जमा झालेला, हा तुम्हाला 60% विड्रॉ करता येतो. तो पूर्णपणे करमुक्त आहे. 60 का 65 ला? 60. नाही. ॲट द एज ऑफ 60 यू कॅन विड्रॉ ओके. 60% ऑफ द टोटल कॉर्पस, 60% which is लोकांना totally tax free. ओके. Balance 40% will be used for giving you a pension for your retired age. ओके. त्यामुळे माझं नेहमी म्हणणं असेल, की तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करताना नॅशनल पेन्शन स्कीमचा विचार करा. Right. आणि आता न्यू टॅक्स रिजिममध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन इज डिडक्टेबल फ्रॉम युअर सॅलरी, Right. टॅक्सेबल इन्कम. Right. तो त्याचा विचार करा, एम्प्लॉयरशी बोला आणि त्यांना म्हणा, की माझ्या वतीने तुम्ही इन्स्टेड ऑफ गिव्हिंग मी मनी, you contribute to my national pension scheme. Right. This is the first thing. Right. Second best way of legally saving the tax is that after I earn the money and I pay the tax, whatever the balance available that is used for my day-to-day expenses, and the remaining is saved for future. आपण Exactly. भारतीय लोक सेव्हिंग करतो. बरोबर. ते सेव्हिंग केल्यावर त्याच्यातनं जे इन्कम मिळतं तेही टॅक्सेबल आहे. उदाहरणार्थ मी हो. बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे टाकले आणि मला केवळ 7% टॅक्स रिटर्न मिळालं. बरोबर. त्या 7% पण मला टॅक्स भरायला लागतो, जो माझ्या स्लॅब रेट प्रमाणे आहे. त्यामुळे आम्ही नेहमी असं सांगतो, की गुंतवणूक अशी करा, की ज्यातनं परतावा तर मिळेल, तुमची संपत्ती तर वाढेल, परंतु टॅक्स लागणार नाही. अशा रीतीने गुंतवणूक करण्याकरता टॅक्स फ्री बॉन्ड्स हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. टॅक्स फ्री किंवा म्युच्युअल फंडाची ग्रोथ स्कीम तुम्ही घ्या. त्या ग्रोथ स्कीम मध्ये तुम्हाला हातात पैसा येत नाही, जोपर्यंत तुम्ही विड्रॉ करत नाही तोपर्यंत तुम्हाला टॅक्स लागत नाही. एक्झॅक्टली. आणि तुमची संपत्ती वाढत राहते, एनएव्ही वाढत राहते. बरोबर. हा दुसरा मार्ग म्हणजे ज्याच्यातनं तुमचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल, अशा गुंतवणुकी तुम्ही करा, की तुमचं मिळालेल्या उत्पन्नावर कर भरून झाला, राहिलेल्या पैशातनं जे गुंतवणूक झाली त्यातनं जे मला मिळणार आहे, निदान त्याच्यावर मला टॅक्स लागता कामा नये. आणि जेव्हा मला खरोखर त्या पैशाची गरज राहील, तेव्हा मी ते विड्रॉ करीन, तेव्हाही टॅक्स लागता कामा नये. त्याच्या दृष्टीने सॉरी मध्ये इंटरप्ट हो, करतो. एनपीएस मध्ये तुम्ही सांगितलं की 40% नंतर 60च्या नंतर मला मिळणार आहे पेन्शनच्या ते रूपाने टॅक्सेबल ते टॅक्सेबल असेल. पण सर असं बघा, त्यावेळेला जो की slab रिटायरमेंट झाल्यानंतर माझी रेग्युलर सॅलरी बंद झाली असेल, त्यामुळे आणि त्यामुळे मला त्या कॉम्पेन्सेट होता येईल. आणि आणि कदाचित आता मी म्हटल्याप्रमाणे 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर टॅक्स नाही, वाढेल कदाचित त्यावेळेला 24 लाख असेल. एक्झॅक्ट. त्यामुळे त्या एनपीएसचं जे पेन्शन मला मिळेल ते जरी टॅक्सेबल असेल तरी आय मे बी इन दॅट नॉट टॅक्स ब्रॅकेट, आणि असेल तरी पहिल्या 5 ते 10% असेल. येस. तो टॅक्स भरण्यात मुश्किल नाही. सॉरी टू इंटरप्ट. आणि तिसरा मुद्दा, की अशा रीतीने गुंतवणूक करा की ज्याची मॅच्युरिटी टॅक्स फ्री असेल. ज्याला खरोखर जीवन विम्याची गरज आहे त्यांनी त्याच्यात गुंतवावेच. जीवन विम्याचा खरा उपयोग हा आपल्या पश्चात आपल्या फॅमिलीला आर्थिकदृष्ट्या सबळ राहावा हा आहे. परंतु हे करताना माझा टॅक्स पूर्वी वाचत होता, आता नवीन रिजिम मध्ये वाचत नाही. परंतु जे मला पैसे परत मिळणार आहेत ते मात्र पूर्ण करमुक्त असतील अशा स्कीम मध्ये गुंतवा. बरेच वेळा एलआयसी एजंट हे सांगत नाहीत की कुठल्या स्कीम्स या जेव्हा मॅच्युअर होतात तेव्हा टॅक्स फ्री असतात. परंतु अशा वेळी एजंटना पहिला प्रश्न विचारा, की मला हे जेव्हा पैसे 10, 15, 20 वर्षानंतर मिळणार तेव्हा ते टॅक्स फ्री असतील का? अगदी बरोबर. ज्याची प्रीमियम 10% जास्त असते त्याच्या सम इन्शुअर्डच्या, असे सगळे टॅक्सेबल स्कीम आहेत, ज्याला आपण वन टाइम प्रीमियम म्हणतो, ते सगळ्या टॅक्सेबल आहे. अशापेक्षा कन्व्हेन्शनल एलआयसी पॉलिसीज घ्या, जसं आपण टर्म इन्शुरन्स म्हणतो, ज्याच्या मॅच्युरिटीज टॅक्स फ्री असतील, त्या काही वर्षांनी तुम्हाला मिळतील आणि त्या मिळाल्यानंतर तेव्हा त्या पैशाची तुम्हाला जास्त गरज असेल. तर त्यामुळे तुम्ही जे विचारलात की लिगली वाचवायचे, हे ते 3 उत्तम प्रकार आहेत. त्याचा प्रत्येकाने आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगचा भाग म्हणून वापर करावा आणि त्याप्रमाणे आपला टॅक्स वाचवा. समरी करण्यासाठी एक